गोकुळच्या किकवी खरेदी व्यवहाराची ईडी एसआयटी मार्फत चौकशी करा, भाजप जिल्हाध्यक्षांची थेट मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी. कोल्हापूरच्या राजकारणात आणि गोकुळ दूध संघात किकवी प्लांट खरेदी व्यवहारावरून मोठा राजकीय भूकंप झालाय. महाविकास आघाडीने केलेल्या आरोपानंतर आता भारतीय जनता पक्षानं या प्रकरणात थेट ईडी किंवा एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. भाजपाचे पूर्व ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी युतीचे संचालक दिशाभूल करत आहेत. त्यामुळे दूध उत्पादक सभासदांमधील संभ्रम दूर करण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी या खरेदीची स्वतंत्र आणि सखोल चौकशी ईडी किंवा एसआयटी मार्फत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यापूर्वी किकवी येथे गोकुळने खरेदी केलेल्या प्लॅनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि ते किकवी खरेदीचा व्यवहार हा चुकीच्या पद्धतीनं झाला आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी त्या ठिकाणी केला. मी निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो की त्या गोष्टीची चौकशी किकवी प्लॅन खरेदीची व्हावी, ह्या गोष्टीची मागणी मी खऱ्या अर्थानं आमचे नेते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याचसोबत मी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्याकडेही त्याची तक्रार या ठिकाणी केली आहे. आणि त्याची चौकशी, त्या व्यवहाराची चौकशी ही खऱ्या अर्थानं एसआयटी मार्फत किंबहुना ईडी मार्फत त्या ठिकाणी व्हावी, अशा पद्धतीची मागणी मी त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केलेली आहे. महाविकास आघाडीनं ज्यावेळी असे आरोप केले, ते आरोपाला उत्तर देत असताना ह्या मावळत्या संचालकांनी विषय कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मी या ठिकाणी जबाबदारीनं सांगतो की विषय भरकटवण्यापेक्षा निश्चितपणानं ह्या गोष्टीचं एकदा कुठंतरी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून दूध का दूध आणि पाणी का पाणी खऱ्या अर्थानं हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. गोकुळ दूध संघ हा कुणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही, तर तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य दूध उत्पादकांचा गोकुळ दूध संघ असल्यामुळे त्याची वस्तुस्थिती खऱ्या अर्थानं लोकांच्या समोर या ठिकाणी आली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी आदरणीय देवेंद्रजीने आदरणीय अमित भाईंच्याकडे मी याची तक्रार या ठिकाणी केलेली आहे. मी आपल्याला या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला निश्चितपणे सांगतो की काही गोष्टी हीची वस्तुस्थिती ही जनतेसमोर येणं अपेक्षित आहे. कारण त्याचबरोबर ह्या मावळत्या संचालकांनी आणखी एक आरोप त्या ठिकाणी केला की विजय ढेरे, म्हणजे जे गायत्री कोल्ड स्टोरेजचे जे ओनर आहेत ते विजय ढेरे हे यांच्याही कोल्ड स्टोरेजच्या वेळी कुठेतरी जादाचे पैसे अदा केले गेले, अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी त्यांनी केला. मी ह्या माध्यमातून आमच्या मित्रपक्षांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं विजय ढेरे साहेब आणि त्यांचे वडील कैलासवासी प्रकाशजी ढेरे हे आदरणीय कोल्हापूरचे मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांच्या राजकीय जन्माच्या पूर्वीपासून पवार साहेबांची एकनिष्ठ घराणं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या पवार साहेबांच्या सोबत त्यांनी 2 वेळा निवडणुका सुद्धा त्या ठिकाणी लढवल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्याची सुद्धा वस्तुस्थिती ही सर्वसामान्य लोकांच्या समोर आली पाहिजे, दूध उत्पादकांच्या समोर आली पाहिजे. कारण वस्तुस्थिती लोकांच्या समोर येत नाही तोपर्यंत गोकुळची बदनामी कुठं थांबत नाही. त्याच्यामुळं गोकुळची बदनामी थांबवण्याच्यासाठी म्हणून मला हे पाऊल उचलावं लागतं आणि त्या माध्यमातून ह्या गायत्री कोल्ड स्टोरेजची सुद्धा चौकशी आणि त्याच्या सुद्धा व्यवहाराची चौकशी या ठिकाणी निश्चितपणानं करावी, अशा पद्धतीची मागणी मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्याकडेही त्यांची भेट घेऊन मी त्या ठिकाणी ती तक्रार या ठिकाणी चौकशी करावी, अशा पद्धतीचं निवेदन मी त्यांना त्या ठिकाणी करणार आहे. कारण सातत्यानं काहीतरी चुकीच्या गोष्टीकडे वळवण्याचा प्रयत्न संचालकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो. कारण एखादा विरोधक किंवा महाविकास आघाडीचा एखादा नेता जर एखाद्या गोष्टीवरती आवाज उठवत असेल किंवा बोट दाखवत असेल, तर त्याची वस्तुस्थिती निश्चितपणे लोकांच्या समोर आणणं गरजेचं आहे. कारण महाविकास आघाडीचे नेते म्हणजे आमचे निश्चितपणानं राजकीय शत्रू आहेत, वैचारिक आमचे त्यांचे मतभेद आहेत, पण कोण कोणाचं काय बांध पेरलेला नसतो. पण मी जबाबदारीनं सांगतो, त्यांनी केलेल्या आरोपाच्यासाठी म्हणून
ते आरोपाला उत्तर देण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि तिची वस्तुस्थिती सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर आली पाहिजे. या दृष्टिकोनातून मी देवेंद्रजी यांच्याकडे आणि अमितभाईंच्याकडे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीची तक्रार केलेली आहे. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी ही निश्चितपणाने ह्या ठिकाणी होईल आणि गोकुळची जी नाहक बदनामी ज्या पद्धतीनं चाललेली आहे ती बदनामी थांबवण्यासाठी निश्चितपणाने ह्या सगळ्या गोष्टीची मदत होईल. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं ज्या पद्धतीनं माझी जबाबदारी आहे, कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ म्हणून काम करत असताना मित्रपक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी कुठेही बदनाम होता कामा नये, ह्या दृष्टिकोनातून चौकशीची मागणी करण्याची वेळ मला निश्चितपणाने ह्या आरोपामध्ये उत्तर देत असताना संचालक मंडळानं चुकीच्या पद्धतीनं उत्तरं दिली गेली, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीची मागणी करण्यासाठी ही आत्ताची वेळ ह्या ठिकाणी आलेली आहे. व्यवहार चोख असेल तर चौकशी ही धोका नसून प्रामाणिकतेची पावती ठरेल, अशी स्पष्ट भूमिका घेत कोल्हापूर जिल्हा भाजपाने महायुतीतील मित्रपक्षालाच आता घरचा आहेर दिला आहे. किकवी खरेदी व्यवहाराचे हे वादळ आता दिल्लीपर्यंत पोहोचणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world.